नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी किंवा याला आमटी असे म्हटले तरी चालेल ते बघतोय। बघा, मस्त अशी दाटसर आणि ग्रेव्हीदार बनून तयार होते। चवही आपलातून येते। हिवाळ्याच्या सीझनमध्ये पौष्टिक अशी ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी तर झालीच पाहिजे। तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। पण जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। आणि मुळात म्हणजे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, संपूर्ण बघा। चला तर मस्त अशी गरमागरम ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी बनवायला किंवा मग भाजी बनवायला सुरुवात करूया। तुरीच्या ओल्या दाण्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। या तुरीच्या शेंगा असतात त्या मी सोलून घेतल्या आहे। तर इथं 1.5 वाटी दाणे काढले आणि नंतर पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले। तर मार्केटमध्ये या तुरीच्या दाण्याच्या शेंगा आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात। तर इथं 2 मोठ्या आकाराचे कांदे त्याचे उभे काप करून घेतले। 10 ते 12 लसूण पाकळ्या, खोबऱ्याचे काही काप आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला, बारीक कट केला त्याला। 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ लागेल आणि थोडीशी कोथिंबीर। ते मी तुम्हाला भाजी करता वेळेस दाखवणार आहे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा, टोमॅटो, लसूण आणि खोबरं हे तव्यावरती भाजून घ्यायचं आहे। आता सगळ्यात अगोदर इथं तवा मी गरम करण्यासाठी ठेवला आहे। यावर कांदा घालून घ्यायचा। तर इथं 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले, त्याचे असे उभे काप केले आणि यावरती थोडं तेल घालून घेऊया। कांदा हा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेऊया। आता इथे कांद्याला सोनेरी रंग आला आहे। यावरती लसूण घालून घ्यायचा आणि हा लसूण सुद्धा 2 मिनिटासाठी परतून घ्यायचा। बघा, इथं 2 मिनिटासाठी मी छान हे परतून घेतलं मिश्रण। आता लगेच याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। आता याच तव्यावरती आपल्याला खोबऱ्याचे काप आहे काही, हे मी भाजून घेते। तेल न घालता असेच भाजायचे। 1 मिनिटभरच परतून घ्यायचं आहे। बघा, हलकासा गोल्डन रंग आला की लगेच हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। आणि आता टोमॅटो भाजून घेऊया। तर टोमॅटो सुद्धा असाच भाजून घ्यायचा, त्यावर तेल अजिबात घालू नका। हा फक्त 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचा। तिथं टोमॅटो सुद्धा मी हलकंसं भाजून घेतलं। आता गॅस करूयात बंद आणि डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि हे मिश्रण थंड झालं की याचं वाटण करून घ्यायचं। कमीत कमी पाण्याचा वापर करून याचं वाटण करून घ्यायचं। आता इथे गॅसवर पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं आणि पातेलं हलकंसं गरम झालं। यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल हलकंसं गरम झालं की जे आपण वाटण केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं। यामध्ये कमीत कमी पाणी वापरून हे वाटण मी करून घेतलं। तर हे वाटण यामध्ये घालून घेऊया। आता तेलामध्ये मस्त असं हे वाटण परतून घ्यायचं। तर इथं 3 ते 4 मिनिटासाठी हे वाटण छान तेलामध्ये मी परतून घेते। छान तेलामध्ये परतून घेतलं। आता यामध्ये आपल्याला लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि इथं जिरं मी फोडणीमध्ये घालायचे विसरले। जेव्हा मी तेल घातलं तेव्हा तेलामध्ये जिरं टाकायला हवं होतं, पण मी विसरले, सॉरी। पण तुम्ही तसं करू नका। जेव्हा तेल घालसाल तेव्हा त्यामध्ये जिरं घाला आणि जिरं छान व्यवस्थित फुलू द्या, नंतर मग हे वाटण घाला। तर मी आता हे जिरं घालून घेते आणि हा मसालासुद्धा घालून घेते। आता आणखी हा मसाला 3 ते 4 मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटलं आहे आणि सुगंधही छान येतो। तर इथं मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी घालते। आता 1 मिनिटभर हा मसाला व्यवस्थित परतून घेऊया। तर इथं 1 मिनिटभर व्यवस्थित असा मसाला मी परतून घेतला। आता यामध्ये ओले तुरीचे दाणे घालून घ्यायचे। तर या तुरीच्या दाण्याची भाजी खूप छान लागते। हिवाळ्याचा सीझन आहे, मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात तुरीच्या शेंगा अवेलेबल असतात, तुम्हाला सहज मिळते। या मसाल्यामध्ये हे दाणे एकदा परतून घेऊया। आता यामध्ये मी पाणी घालून घेते।
आता यामध्ये मी फक्त 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. तर पाण्याचा अंदाज तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. तुम्हाला ही तुरीच्या दाण्याची भाजी कितपत पातळ किंवा कितपत घट्ट हवी त्यानुसार. तर मी जास्त अशी पातळ बनवत नाही आणि जास्त दाटसरसुद्धा अशी बनवत नाही. आता यावर ठेवायचं झाकण आणि 15 मिनटं मंद आचेवर ही भाजी छान शिजून घ्यायची. तर इथे आता 15 मिनटं झाली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा तवंग आला आहे या तुरीच्या भाजीला. आणि बघा मस्त अशी दाटसर तुरीच्या दाण्याची भाजी इथे बनवून तयार आहे. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, छान मिसळून घेऊया आणि बारीक केलेली कोथिंबीर घालून घ्यायची. एकदा छान मिसळून घेऊया. आता गॅस करूया बंद आणि तुम्ही बघू शकता गरमागरम इथं ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी बनून तयार आहे. मस्त असा सुगंध येतोय आणि खायला तर अफलातून लागते आणि पटकन बनवून तयार होते. खाण्यासाठी खूप अशी पौष्टिक आहे. हिवाळ्याचा सीझन आहे तर मग तुरीच्या दाण्याची भाजी झालीच पाहिजेत. बघा काय जबरदस्त दिसते आणि याला तवंगही सुद्धा छान आला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी बनवून तुम्ही सुद्धा खात जा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.